नमस्कार. आज आपण एका खूपच दुःखद आणि थोड्या धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. हो, ऑस्ट्रेलियातील ती घटना एका आलिशान क्रूझ सफरी दरम्यान घडलेली. अगदी. लिझर्ड आयलंड नावाचे एक बेट आहे तिथे, सुंदर पण थोडं दुर्गम. तिथे एका 80 वर्षांच्या प्रवासी महिलेला, सुजेन रीस त्यांचं नाव, त्यांना मागे सोडण्यात आलं आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. हो, खूपच वाईट घटना आहे ही. आपल्याकडे याबद्दल बीबीसीचा एक सविस्तर रिपोर्ट आहे आणि काही स्थानिक माहिती पण आहे. तर या माहितीच्या आधारे नेमकं काय घडलं असेल, कुठे काय चुकलं आणि यातून काय महत्त्वाचे मुद्दे समोर येतात ते जरा समजून घेऊया. नक्कीच. तर सुजेन रीस 80 वर्षांच्या होत्या त्या, पण म्हणतात की खूप उत्साही होत्या. म्हणजे बागकाम, ट्रेकिंग याची आवड होती त्यांना. हो, 80व्या वर्षी 60 दिवसांची ऑस्ट्रेलिया सफर हेच त्यांच्या उत्साहाचं प्रतीक आहे. अगदी. कोरल ॲडव्हेंचरर नावाचं ते जहाज होतं आणि ही काही साधीसुधी ट्रिप नव्हती. हजारो डॉलर्स भरलेले, म्हणजे विशेष काळजी, सुविधा अपेक्षित होत्याच. अर्थात. तर प्रवासात एक थांबा होता लिझर्ड आयलँडला. हे बेट ग्रेट बॅरियर रीफचा भाग आहे. सुंदर आहेच, पण थोडं दुर्गमही. तिथे एका हायकिंग ग्रुपमध्ये त्या सामील झाल्या होत्या. बेटावरच्या उंच भागाकडे जाणारा ग्रुप होता तो. पण मग काय झालं की वाटेत त्यांना थकवा जाणवला आणि त्या मुख्य गटापासून मागे राहिल्या. हो, आणि इथेच एक महत्त्वाचा आणि चिंताजनक मुद्दा येतो. असं म्हटलं जातंय की त्यांना एकट्यानेच खाली परत यायला सांगण्यात आलं. काय? 80 वर्षांच्या व्यक्तीला अशा अनोळखी ठिकाणी एकटं? हो, हेच मुळात धक्कादायक आहे. नैसर्गिक वातावरणात अनोळखी जागी एकटं सोडणं. बरोबर. आणि इथूनच असं वाटते की गंभीर चुकांची एक साखळीच सुरू झाली. सगळ्यात मोठी आणि खरं तर अविश्वसनीय वाटणारी चूक म्हणजे जेव्हा ते जहाज ठरलेल्या वेळेला बेटावरून निघालं तेव्हा सुजेन रीस जहाजावर परतल्या आहेत की नाही हे कोणी तपासलंच नाही. खरंय, त्यांच्या मुलीने हेच म्हटलंय की प्रवाशांची मोजणी जी अशावेळी व्हायलाच पाहिजे ती झालीच नाही. आणि विचार करा, शनिवारी रात्री 9च्या सुमारास, म्हणजे जहाज निघून गेल्यावर बऱ्याच वेळाने, तेव्हा जहाजाच्या कॅप्टनने ऑस्ट्रेलियन मरीन सेफ्टी अथॉरिटीला म्हणजे ॲम्साला कळवलं की एक प्रवासी बेपत्ता आहे. खूप उशीर झाला होता तोपर्यंत सुजेन रीस एकट्याच अडकल्या होत्या त्या बेटावर. त्यांची मुलगी कॅथरीन रीस यांनी क्रूज ऑपरेटरवर खूप गंभीर आरोप केले आहेत. हो, वाचलं मी. त्या म्हणाल्या की ही फक्त एक चूक नाहीये. अगदी. त्या म्हणतात हा काळजी आणि सामान्य ज्ञानाचा पूर्ण अभाव होता, म्हणजे लॅक ऑफ केअर अँड कॉमन सेन्स. बरोबर. त्यांच्या मते ह्याच बेफिकिरीमुळे त्यांच्या आईला एकटेपणात, मदतीशिवाय कदाचित भीतीच्या छायेत मृत्यूला सामोरं जावं लागलं. आणि हे टाळता आलं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. हो, हे आरोप खरंच खूप गंभीर आहेत आणि घटनेचं स्वरूप पाहता म्हणजे ते अनाठाई वाटत नाहीत. कारण काय आहे ना, साधारणपणे क्रूज उद्योगात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खूप कडक नियम असतातच. प्रवासी किनाऱ्यावर उतरले की नोंद होते, परत आले की पुन्हा नोंद होते. कधी कार्ड स्कॅनिंग असतं, कधी प्रत्यक्ष मोजणी. हो. त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात की अशा घटना म्हणजे कुणाला तरी नकळत मागे सोडून जाणं हे खूपच दुर्मिळ आहे. आणि किनाऱ्यावर नेण्या आणायला त्या टेंडर्स नावाच्या खास बोटी वापरतात ना. हो, छोट्या बोटी. हो, म्हणजे ती प्रक्रिया इतकी साधी नसते की कोणीतरी सहज सुटून जाईल. म्हणूनच ही घटना जास्त अनपेक्षित आणि दुःखद वाटते. म्हणजे इथे प्रक्रिया असूनही ती पाळली गेली नाही असं दिसतंय स्पष्टपणे. अगदी. मग जेव्हा कळलं तेव्हा शोधमोहीम सुरू झाली, पण रात्रीच्या अंधारात थांबवावी लागली. हो, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी एका हेलिकॉप्टरला त्यांचा मृतदेह सापडला बेटावर. आता ऑस्ट्रेलियन मरीन सेफ्टी अथॉरिटी, ॲम्सा आणि क्वीन्सलँड पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ॲम्साचे अधिकारी जहाज डार्विनला पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांची चौकशी करतील असं समजते. हो. ती क्रूज कंपनी आहे कोरल एक्सपेडिशन्स. त्यांच्या सीईओने दुःख व्यक्त केलं आहे आणि चौकशीत पूर्ण सहकार्य करू असं आश्वासनही दिलंय. ते तर अपेक्षितच आहे म्हणा, पण तरीही प्रश्न उरतोच. तोच तर, हजारो डॉलर्स फी घेणाऱ्या, जिथे 120 प्रवासी आणि 46 कर्मचारी होते, अशा लक्झरी सफारीवर सुरक्षेच्या बाबतीत एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते? हा प्रश्न फक्त रीस कुटुंबाचा नाहीये, तर संपूर्ण क्रूज उद्योगाला विचार करायला लावणारा आहे. नक्कीच. मानवी चुका होतात ते मान्य, पण त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे पुन्हा एकदा दिसलं. आणि विशेषतः ही कंपनी तर दुर्गम भागात सफारी करण्यासाठी ओळखली जाते. म्हणजे त्यांच्याकडे तशी यंत्रणा, अनुभव, प्रशिक्षित लोक असायला हवेत. बरोबर.
त्या टेंडर्स बोटी याचसाठी असतात की प्रवाशांना सुरक्षितपणे ने-आण करता यावी. एवढं सगळं असताना एका व्यक्तीची नोंद ठेवली जात नाही हे म्हणजे व्यवस्थेत गंभीर त्रुटी आहे हेच दाखवतं. हो. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? एका बाजूला बघा, आयुष्यभर फिरण्याची आवड जपणारी 80व्या वर्षीही उत्साहाने निघालेली एक व्यक्ती. आणि दुसरीकडे एक महागडी, आधुनिक, सुरक्षित वाटणारी क्रूज सेवा. आणि तिसरीकडे या सेवेत झालेली एक अक्षम्य चूक, मानवी चूक म्हणा किंवा प्रक्रियेतली चूक म्हणा. जिचा शेवट एका मृत्यूत होतो. हा विरोधाभास खूप काही सांगतोय. हो ना? ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की क्रूज उद्योगात सुरक्षा प्रक्रिया किती महत्वाच्या आहेत. नुसते नियम कागदावर असून चालत नाहीत. त्यांचा काटेकोरपणे पालन व्हायला हवं. त्यासाठी जबाबदार यंत्रणा हवी. बरोबर. तंत्रज्ञान आहे, पण त्यासोबत मानवी तपासणी, जबाबदारीची जाणीव किती महत्वाची आहे हेही यातून दिसतंय. अगदी. ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण बघतो की आज सगळीकडे नियम आहेत, तंत्रज्ञान आहे, सुरक्षा तपासणी आहेत, सगळं काही आहे. तरीही अशा गंभीर चुका कशा घडतात? या घटना आपल्याला काय शिकवतात? फक्त ठरवून दिलेल्या प्रक्रिया आणि टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहणं पुरेसं आहे का? की त्यासोबत प्रत्येक पातळीवर, म्हणजे अगदी खालपासून वरपर्यंत, मानवी सतर्कता, जबाबदारीची तीव्र जाणीव आणि कदाचित थोडी अधिक सहानुभूती, या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. यावर खरंच विचार करायला हवा.